नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेतो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये आपले सोलापूर शहराचे सगळेच नगरसेविका हे सगळे विकास करणार आहेत बरं का। नेमकं बोर्डामध्ये काय झालं, यांना अमोल बापू शिंदेने काय म्हणलं ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। नेमकं काय झालं होतं मॅडम, मला सांगा। वरती सभा चालू होती आणि त्या टायमाला तुम्ही डायसवर होता, तिकडे काय झालं नेमकं? सभा चालू असताना खाली म्हणजे सभागृहामध्ये महिलांना जे अपशब्द बोलले हे असे विरोधी पक्षांनी असं बोलू नये एवढंच मला सांगायचं आहे। धन्यवाद ताई। मला सांगा तुमचं म्हणणं काय? नमस्कार, मी संगीता जाधव, भारतीय जनता पार्टीची नगरसेविका आहे। आता आमच्या पाण्याचा 1400 कोटीचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न, जो सोलापूरला विरोधकांनी 50 वर्ष राज्य करून ते पूर्ण केलं नाही, ते 10-20 वर्षामध्ये पूर्ण होत असताना त्यांची पोटसू उठले आणि विनाकारण कोणत्या तरी गोष्टीचा आव आणायचा आणि सभागृहामध्ये स्टंटबाजी करायची आणि मी कसा फोकस मध्ये येईल हा विचार करायचा, ही स्टंटबाजी चालू आहे। देवेंद्र फडणवीस साहेब आमचे मार्गदर्शक आणि आमचे महाराष्ट्राचे ते आधारस्तंभ आहेत आणि त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला, आम्ही खरंच त्यांचे मानावे तितके आभार कमी आहेत। कारण मी एक महिला आहे आणि आम्ही सगळ्या महिला नगरसेविका आहोत। आम्ही रोज ह्या पाण्याला जो महिलांना त्रास होतो हे आम्ही जवळून बघतोय। प्रभागामध्ये या समस्या सुरू असताना खरं तर आज आम्ही हे पास केलंय, तर हे आम्हाला एक आनंद उत्सव आहे आमच्यासाठी, भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्यांसाठी, की आम्ही एक खूप चांगलं आज आमचं पूर्ण झालेलं आहे, आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे असं आम्हाला वाटतंय। तर खरं आम्ही आमच्या पक्षाच्या सोबत जे आता महिला सभागृहामध्ये आम्हाला अर्वाच्य भाषेमध्ये विरोधकांनी बोललेलं आहे, ते खरंच त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे असं मला वाटतं। तर असं न करता वारंवार सगळे आमचे पदाधिकाऱ्यांनी त्यांना सूचना देऊन सुद्धा त्यांना सभागृहाच्या बाहेर निलंबन करून सुद्धा ते सभागृहात थांबून अशा पद्धतीने त्यांनी वाईट वागणं कृत्य केलेलं आहे, ते खरं तर निषेधार्थ आहे आणि त्यांचा निषेध आम्ही सर्वांनी केलेला आहे। विशेष करून महिला मोर्चाने सुद्धा त्यांचा आम्ही निषेध करतोय आणि असंच तुम्ही विरोध करत राहा आणि आम्ही असंच मोठ्या प्रमाणे सोलापूरचा विकास करत राहू आणि तुम्ही बघत राहा, हेच मी विरोधकांना सांगते। धन्यवाद ताई। आपल्याला फक्त 3 मिनिटं बोलायचे आहेत, सगळ्यांचंच म्हणणं घ्यायचं आहे। ताई तुमचं म्हणणं काय आहे? एकीकडे भाजप पक्षातर्फे महिलांचा सन्मान केला जातो आणि दुसरीकडे भर सभागृहामध्ये त्यांचा अपमान विरोधी पक्षाकडून केला जातो, हे खूपच असं अपमानास्पद गोष्ट आहे, याचा मी जाहीर निषेध करतो। धन्यवाद ताई। ताई हा, तुमचं म्हणणं काय आहे? पाणी पुरवठ्याचा विषय होता आणि तो आमच्या शहराच्या दृष्टिकोनाने फार महत्वाचा होता आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता। पाणी पुरवठ्यावरती जे 14 कोटीचं बजेट आणलं ते एकमतानं मंजूर खरं म्हणजे केलं पाहिजे होतं, विरोधकांनी सुद्धा ते करायला पाहिजे होतं। महापौरांनी आणि आयुक्त साहेबांनी खरं म्हणजे त्यांना आश्वासन दिलं होतं की कोणत्याही प्रकारचे करवाढ या ठिकाणी लागू करण्यात येणार नाही असं आश्वासन दिलेलं असताना देखील त्यांच्या आश्वासनाला केल्याची टोपली दाखवून विरोधकांनी आपला प्रश्न जमवायचा जो प्रयत्न केला आणि बोलत असताना सभागृहामध्ये विरोधकांनी जे लाज हा शब्द वापरला, मला तर असं वाटलं की या सभागृहात महिलांचं हे एक प्रकार अधपतन होतंय। लोकांनी हजारो मतं देऊन निवडून आलेल्या या महिला लोकप्रतिनिधी आहेत आणि एका लोकप्रतिनिधी या महिला लोकप्रतिनिधींच्या समोर त्यांची लाज करणं म्हणजे मला खरं वाटतं हा महिलांचा अपमान आहे आणि आम्ही सर्व महिला कधी महिलांचा अपमान सहन करणार नाही। विरोधकांनी विरोधकाची भूमिका मांडावी, परंतु विरोधकाची भूमिका मांडत असताना जर महिलांचा अपमान होत असेल तर तो अपमान आम्ही महिला कदापि सहन करणार नाही। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ यांनी महिलांचा सन्मान केलेला आहे, थोडा तरी आदर्श त्यांचा ठेवा आणि स्वतःचा सन्मान तुम्हाला ठेवता येत नसेल तर महिलांचा तरी सन्मान ठेवा, नाहीतर जेव्हा महिला तुमचा अपमान करतील त्यावर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, हे विरोधकांनी लक्षात ठेवावं। धन्यवाद ताई। मला सांगा ताई तुमचं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं आहे की आज सभागृहात पाणी प्रश्न मुख्यमंत्री साहेबांनी जी सोडवला आहे त्यामुळे विरोधकांचं पोटदुखी व्हायला लागले आणि दुसरी गोष्ट म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत जी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्यामुळे त्यांच्या भरपूर प्रमाणात पोट दुखतंय आणि जे आज त्यांनी स्वतः बोलले महिलांची लाज काढले, मला असं वाटतं की ते स्वतःची लाज बाहेर ठेवून आलेत आणि इथे आमच्या महिला भगिनींचा जी लाज काढतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय महिला सगळ्या आणि एकदा आम्ही घोषणा देणार आहे, ते घोषणा घोषणा तर द्याच, सगळ्याचं म्हणणं घ्यायचं आपल्याला। सगळ्या महिला नगरसेवकांना
न्याय द्यायचा आहे आणि सगळे बोलके आहेत, खतरनाक आहे सगळं. हा, मला सांगा तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं इतकंच आहे, आता सध्याच्या आपल्या सभागृहात नवीन नगरसेविका खूप आहेत. त्यांनी अनुकरण कोणाचं घ्यायचं? जर आमचे वरिष्ठच असं वागत असतील तर आम्ही अनुकरण कोणाचं करायचं? आमचं एवढं म्हणणं आहे, तुम्ही अपमान करू नका महिलांचा, त्यांना सन्मान द्या. देवाभाऊ एवढं सन्मान देतात तर तुम्ही का देत नाही? ते तर आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांचं तर अनुकरण करा. मला एवढं सांगायचं आहे, सगळ्यांनी सभागृहात शिस्तीने वागा. आहेत सगळे चांगले, पण शिस्तीचं अवलंबन करणं खूप गरजेचं आहे. सभा ही शिस्तीतच पार पडणं गरजेचं आहे. विषय हा विकासाचा आहे, वैयक्तिक विषय इथं नाहीच आहे. आपलं स्मार्ट सिटी आहे. स्मार्ट सिटी तयार करण्यासाठी सगळ्यांनी एकनिष्ठेने एकजुटीनेच काम केलं पाहिजे. स्वतःचा वैयक्तिक इथं काहीही काम नाही. समाजासाठी लढायचं आहे, प्रभागासाठी लढायचं आहे. प्रत्येकाचे विषय हे जिव्हाळ्याचे आहेत. पाणी पुरवठा हा सगळ्यात विषय जिव्हाळ्याचा आहे. महिला उन्हात तानाचं घागरी घेऊन जातात. देवाभावांनी त्या विषयासाठी खूप प्रयत्न करून तो विषय मांडलाय आणि एक मंजुरी दिली आहे, पण विरोधकांनी त्याचा निषेध केला. म्हणून आम्ही विरोधकांचा निषेध करतो. हा चुकीचा मेसेज तुम्ही देऊ नका. तुम्हाला होत नाही तर आम्ही तर ते काम करतोय, त्याला तुम्ही मान्यता द्या, एवढंच सांगते. धन्यवाद ताई. तुमचं काय म्हणणं आहे ताई? नमस्कार. देवाभाऊंचा सर्वप्रथम नमस्कार आणि धन्यवाद करणार आहे. पाण्याचा विषय इतका जिव्हाळ्याचा होता की प्रत्येक अगोदर विरोधक ह्यांनी 70 वर्ष सत्तेमध्ये असून काही काम केले नाहीत. आता आम्ही काम करतो तर त्याला मध्ये आड घालत आहेत. आणि महिलांचा ह्यांनी जर इज्जत नाही देत असेल तर आम्ही त्यांना कसं इज्जत द्यायचं, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आता. धन्यवाद ताई. महिलांना जर इज्जत देत नसेल तर महिला कसं इज्जत देणार, असं ह्या ताई म्हणतात. मला सांगा. हा, अजून त्या महिलांना सर्वांनी, विरोधक असू दे किंवा सभागृहातील कोणी असू दे, त्यांनी अगोदर महिलांना सन्मान दिला पाहिजे. अपशब्द बोलणे हे चुकीचं केलेलं आहे. धन्यवाद ताई. 2 मिनिट थांबा ताई. सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वजण सभा होती आणि त्या सभागृहामध्ये आज सगळ्यात मोठा म्हणजे सोलापूर महानगरपालिकेच्या 108 नगरसेवकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. कारण आता आम्ही सोलापूर शहर असेल, हदवाड भाग असेल, हदवाड भागामध्ये गेली 5 ते 6 दिवसांनी पाणी येतं आणि पूर्ण हदवाड भागामध्ये शहरी भाग असल्यामध्ये जुनी पाईपलाईन आहे आणि ते काम नव्याने करण्यासाठी म्हणून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही स्कीम मोठ्या चांगल्या प्रमाणात आली 1400 कोटींची. आणि हे काम करत असताना पूर्ण शासनाचा फंड आहे. कुठलेही कर वाढ नाही, दर वाढ नाही. नागरिकांना सर्व प्रभागामध्ये समानतेने काम चालू आहे. परंतु सभागृहात काम करत असताना अनेक विरोधकांनी ह्या ठिकाणी जो विषय ह्या विषयाला विरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे कामकाज बघत असताना महानगरपालिकेमध्ये 50% महिला आहेत. हे त्यांना माहित आहे का माहित नाही, परंतु 50% महिला काम करत असताना आम्हाला सुद्धा ह्या ठिकाणी जो पाणी प्रश्नावरती बोलत होतं किंवा सभागृहामध्ये एकमताने विषय होत होता, त्यावेळेस आमच्या नगरसेवक महिलांचा तुम्हाला लाज वाटते की नाही असा त्यांनी अपशब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तर असा अपशब्द त्या विरोधकांनी वापरून एका महिला 30 ते 40 हजार लोकसंख्येच्या माध्यमातून या ठिकाणी महानगरपालिका निवडून आलेला आहे आणि लोकांचं प्रतिनिधित्व आम्ही या ठिकाणी करतोय. तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे आम्ही सर्व महिला नगरसेवक यांचा अधिकार करतो. धन्यवाद ताई. मला सांगा ताई. नमस्ते सर. मी प्रभाग 25 मधून सुमन चाबुक सर. हद्दवाड भाग आमचा खूप मोठ्या प्रमाणात आहे. शांतीनगर हे पूर्ण म्हणजे आज पाण्याचंच मेन प्रस्ताव होतं. आम्हाला बायकांचं स्त्री म्हणजे आम्ही पूर्ण बायकांचे समस्या म्हणजे पाणी असलं तरच घरात जे काही नडलं जाते, काहीतरी काम केलं जाते, नाहीतर चिडचिडपणा होत असते. ते आज आम्हाला खूप आज सभागृहामध्ये मांडायचं होतं, बोलायचं होतं. आणि हे मोठे आपले देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे खूप मोठे आम्हाला सगळे नगरसेविकांना, आमचे पूर्ण सगळ्या बायकांना त्यांचे खूप म्हणजे खूप मोठा आधार आहे. आणि शिवसेनेचे आमचे अमोल बापू शिंदे यांनी पण म्हणजे कुठलं पण प्रश्न विचारताना थोडसा आमचे सगळे नगरसेविकांचं मान सन्मान आहे त्यांना. पण असं नाही आहे की पण कुठलाही असं समस्या, खूप मोठं समस्या होतं आम्हाला. आता सध्याला निवडून येऊ आम्ही 50 जणी आहे, 49 जणी आहे बायका. आम्ही म्हणजे सगळ्यांना मिळून आम्हाला काम करायचंच आहे. सभागृह म्हणजे सगळ्यांचं शिस्त आणि सभ्य वागणं हे महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. मला सांगा ताई, तुमचं म्हणणं काय? मी सारिका सिद्धाराम खजूरगे. आमच्या प्रभागात 8 दिवसांनी पाणी येत आहे. हे आम्हाला हे प्रश्न मांडायचं होतं. ते देवाभाऊंनी आमच्यासाठी खूप छान काम केलेलं आहे, पण त्याबद्दल आम्हाला बोलायचं होतं. हे सगळे विरोधकांनी त्याला हे करून आमचं सगळं काही बोलायला दिलेलं नाही.
तुमच्या प्रभागात कुठले कुठले समस्या आहेत? पाणी मेन समस्या आहे दादा. पाण्याची मेन समस्या आहे. 8 दिवसाला पाणी येत आहे. शहरात 3 दिवसाआड पाणी होतं, पण आमच्या शहरात 8 दिवसाआड पाणी होत आहे. हे आम्हाला बोलायचं होतं, ते संधी नाही दिली विरोधकांनी आम्हाला. धन्यवाद ताई. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या लाडक्या बहिणी ज्या 5-6 दिवसाला, अगदी 8 दिवसाला पाणी येत नाही म्हणून पाणी शोधात, आता एवढा तीव्र उन्हाळा असताना इतका संवेदनशील विषय जेव्हा साहेबांनी ताबडतोब, जसा आपल्या जाहीरनाम्यात इलेक्शन मध्ये शब्द दिला होता सोलापूरच्या जनतेला की पाणी पुरवठा रोज होईल, या शब्दपूर्ती करताना त्यांनी ताबडतोब त्यांची टीम 3 वेळा पाठवली आणि त्याचा फॉलोअप घेताना या बोर्डामध्ये विषय आल्यावरती त्याचे आपण सर्वांनी स्वागत करणे अपेक्षित होते. पण आमच्या विरोधकांना TRP वाढवणे, कुठून तरी स्टंटबाजी करणे यामध्ये जास्त विश्वास आहे. त्यामुळे आम्ही सर्व महिला वर्ग या सर्व कृत्याचा जाहीर निषेध करतो. गेले 3 आम्ही सभा सांगतोय की सभेची गरिमा राखा. कुठंतरी आपल्या डायसवर जायचं, कुठंतरी कुणाच्या अंगावर ओरडायचं, हे सगळं बघायला आम्ही येत नाही. आमच्या प्रत्येक नगरसेविकेचा वेळ हा सोलापूर वासियांचा आहे, तिच्यावर आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे. 30-40 हजार महिला, 30-40 हजार प्रभागाची जबाबदारी घेऊन आम्ही इथे या सोलापूरकरांचा वेळ देत आहोत, ना की यांची स्टंटबाजी बघायला आलो आहोत. सर्वप्रथम मला मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचे आभार मानतो की तुम्ही आमच्या सोलापूरच्या प्रत्येक माता भगिनींचा विचार करून त्यांना हा पाणी पुरवठा प्रकल्प आणलात. आम्ही सर्वजणी त्याचा स्वागत करतो आणि असं जर परत कोणी त्याच्या आड आलं तर आम्ही महिला कदापि सहन करणार नाही. धन्यवाद. या जागृत आतमध्ये आपण आज जाऊ. एक मिनिट थांब. तर सभा कमांडर आहे, आर्मी का 2005 ला रिटायर आहे. आपले सगळे महिला आहेत, जे त्यांनी त्यांचं म्हणणं घेतलेत. आतमध्ये मिटिंग चालू आहेत. एवढं पूर्ण झाल्यावर, त्यांची मिटिंग झाल्यावर सुद्धा आपण आज जाणार आहे आणि सगळ्यात आपल्या महिला नगरसेवकांना विचारणार आहे की बोर्डात काय झालंय आणि काय विषय आहे.